नमस्कार श्रोते हो, श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे. श्रोते हो, श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती मी सध्या आपल्याला सुप्रसिद्ध रहस्य कथाकार श्री बाबुराव अर्नाळकर यांनी लिहिलेली आणि मनोरमा प्रकाशन यांनी पुनर्मुद्रित केलेली एक थरारक कथा सादर करत आहे. कथेचं नाव आहे नववे नवल. या कथेचा पुढील भाग तिसरा. झुंजार त्या इमारतीमधून बाहेर पडल्यानंतर थोड्या अंतरावर जाऊन फुटपाथवर उभा राहिला. करड्या रंगाची एक मोटार त्याच्याजवळ आली. त्यावेळी मोटारीचा वेग बराच कमी झाला होता. झुंजार अगदी अलगद त्या धावणाऱ्या मोटारीच्या पायपट्टीवर चढला आणि दार उघडून तो मोटार चालवणाऱ्या व्यक्तीच्या शेजारी बसला. तो पुरता बसलाही नव्हता तेवढ्यात मोटार अतिशय वेगानं धावू लागले. मोटार रस्त्यावरून धावू लागल्यानंतर विजयनं झुंजारकडे दृष्टिक्षेप टाकून विचारलं, आपण हे काय करत आहोत? म्हणजे विजू, तूही बुचकळ्यात पडलीस तर? झुंजारनं हसून विचारलं. माझी कल्पना होती की फक्त आनंदरावच बुचकळ्यात पडले असतील. मी माझ्याकडून खूप प्रयत्न केला, पण हा काय प्रकार असावा हे मला समजत नाही, विजया म्हणाली. तुम्ही काही हिऱ्यासंबंधी आनंदेला भेटण्यासाठी या बाजूला आलात. तुम्ही नेताजीला बरोबर घेतलं होतं. नंतर काही वेळानं नेताजी एक प्रेत घेऊन त्या घरातून बाहेर पडला. बऱ्याच वेळानं आपण आपल्या आयुष्यातील एक फार मोठा विनोद ऐकला असा चेहरा करून तुम्ही बाहेर आलात आणि स्वाभाविकपणे मी बुचकळ्यात पडले. तू विनोदाबद्दल जे म्हणशील ते फारसं काही चुकीचं नाही, पण नेताजींनी त्याबद्दल खुलासा केला असता, झुंजार म्हणाला. त्यानं किंचित मागे मान वळवून मोटारीच्या आतल्या भागाकडे बघितलं. तेथे बसलेला माणूस निर्विकार मुद्रेने म्हणाला, मालक, मलाही काय प्रकारे समजलं नाही. ईश्वरानेच नेताजीला सुंदर बनवलं नव्हतं. त्याच्या सर्व चेहऱ्यावर सुरकुत्या होता. तो जरी खूप राकट होता तरी दिसण्यात त्याचं शरीर किरकोळ होतं. रानावरात भटकणाऱ्या त्या खेडवळ माणसाला झुंजारनं जवळ केलं होतं आणि झुंजारच्या तालमीत तो हळूहळू तयार होत होता. आपल्या मालकावर आणि मालकिणीवर नेताजीचं अतिशय प्रेम होतं. त्यासाठी काही करायला तो तयार झाला असता. झुंजारनं आपला हात पाठीमागल्या भागात सोडला आणि आतापर्यंत अदृश्य असलेल्या आणि ज्याच्या पाठीवर नेताजीनं आपले दोन्ही पाय ठेवले होते त्याला वर उचलले. विजू, हाच गुलाब आनंदे, झुंजार म्हणाला. नेताजीनं मला तेवढं सांगितलं, पण त्याला तिथून हलवायला हवे होते काय? नाही, पण तसे करणे चांगले असे मला वाटले, कारण लोकांच्या समजुतीप्रमाणे तो जिवंत नाही. तो जिवंत आहे तुम्हाला कसं काय कळलं? झुंजार हसला आणि म्हणाला, त्याबद्दल वादविवाद होऊ शकेल. ते कसं घडलं हे मी तुला सांगतो. पूर्वी ठरवल्याप्रमाणे आम्ही दोघं पायठी मागल्या पाईपवरून त्याच्या झोपण्याच्या खिडकीजवळ पोचलो. आम्ही त्याच्या बाथरूममध्ये शिरलो आणि आम्हाला आपल्या आनंदरावांचा आवाज ऐकायला मिळाला. ते आनंदे बरोबर बोलत होते. आनंदे त्यांना माहिती देण्याच्या बेतात होता. मी बाथरूमच्या दाराच्या फटीतून पाहत होतो आणि ऐकत होतो. मलाही गुलाब काय बोलतो ते ऐकण्याची उत्सुकता होती. नंतर अचानक पिस्तुलाचा आवाज झाला. गोंधळ उडाला. मला जे वाटले त्यावरून कोणीतरी अगदी ऐनवेळी तिथले दार उघडून गुलाब आनंदेवर गोळी झाडली होती आणि आनंदराव त्या पारेकऱ्याचा पाठलाग करत धावत बाहेर गेले. त्यांच्या मागून त्यांनी आणलेला एक पोलीस अधिकारी पण धावत होता. झुंजार सिगरेट पेटवण्यासाठी थांबला. नंतर म्हणाला, त्यांच्या गैरहजेरीत मी आणि नेताजी धावत झोपण्याच्या खोलीत गेलो आणि आनंदेला पाहिलं. आनंदे जिवंत होता. आश्चर्यकारक योगायोगाने मृत्यूच्या तडाख्यातून तो वाचला होता. आता शुद्धीवर आल्यानंतर त्याचं काही काळ डोकं दुखणार आहे. ती गोळी त्याच्या केसांना चाटून गेलीये, त्यामुळे त्याचे काही केस जळलेत. गोळी खिडकीतून बाहेर पडून पाठीमागल्या घराच्या कौलात घुसलीये. केवळ धक्क्यामुळे तो बेशुद्ध झाला आणि ते जेव्हा पाहिलं तेव्हा मला ही कल्पना सुचली. पण त्याला पळवण्याचा हेतू काय? म्हणजे त्या अद्याप तुमच्या लक्षात आलं नाही की काय? मी काय सांगितलं ते लक्षात घे. हा आनंदे आनंदरावांना काही बातमी सांगण्याच्या बेतात होता आणि त्यावेळी त्याला कोणीतरी ठार मारण्याचा प्रयत्न केला. का? केवळ तो दुसऱ्या कोणाबद्दलची माहिती देणार होता म्हणून त्याला कोणीतरी ठार करणार नाही. तेव्हा गुलाब आनंदेला तसंच काही महत्वाचं माहीत असलं पाहिजे आणि त्यामुळे आपल्याला ती माहिती मिळवता येईल. गोळी झाडणाऱ्याला काय घडलं हे माहीत नाही व आनंदराव तर गुलाब आनंदे ठार झाला असं मानत आहे. विजू, सांग, ही गंमत आहे की नाही? आता माझ्या डोक्यात थोडासा प्रकाश पडू लागलाय, विजया म्हणाली. प्रकाश पडायलाच हवा, झुंजार हसून म्हणाला. मी गुलाबचं प्रेत खांद्यावर घेऊन ते पाईपवरून खाली उतरवण्यास नेताजीला सांगितलं
आणि त्यानं ते प्रेत मोटारीत ठेवावं, नंतर माझी वाट पाहावी अशी मी त्याला सूचना केली होती. नंतर मी आनंदरावांची वाट पाहत गुलाबच्या खुर्चीवर बसलो. आम्ही नेहमीप्रमाणे गप्पा गोष्टी केल्या. आमचे सवाल जवाब झाले. खूप गंमत झाली. नंतर मी तिथून बाहेर पडलो. सिगरेटचे काही झुरके घेतल्यानंतर झुंजार पुढे म्हणाला, वर्तमानपत्राचे अंक बाहेर पडताच मी जवळपास असतानाच आपले प्रेत नाहीसे झाले हे आनंदेच्या लक्षात येईल आणि मला हवे ते मिळाले नाही तर मी त्याचं खरं प्रेत कुठेतरी गाडून टाकू शकतो हे त्याच्या लक्षात येईल. कारण जगाच्या दृष्टीने तो जिवंत नाहीच. आता तुझ्या लक्षात आलं का? हो, पण हे सर्व कशासाठी? आणखीन कोणासाठी? ज्या आपल्या मित्रामुळे ही सर्व खळबळ उडाली त्या बड्या व्यापाऱ्यासाठीच. हे चमत्कारिक नाव धारण करणाऱ्या माणसामुळे पोलीस खात्याची इतकी धावपळ उडावी त्याला योग्य कारण होते. तसल्या प्रकारचा व्यापारी चोरीचा माल विकत घेतो, चोऱ्या करण्यास भांडवल पुरवतो. त्याची भूमिका मध्यस्थाची असते. प्रत्यक्ष चोऱ्या करणाऱ्यापेक्षा तो कमी धोका स्वीकारतो आणि सर्वात जास्त फायदा मिळवतो. आणि अनेकदा तो दोन्ही बाजूंनी फायदा मिळवतो. चोरीचा माल अगदी थोडक्यात विकत घेऊन त्याच वेळी ओळखीच्या अधिकाऱ्याला त्या चोरीची माहिती देतो. त्या माणसाकडे माल विकणाऱ्या चोराला घासाघीस करणे शक्य नसते आणि तोच माल पुन्हा दुसऱ्याला विकताना तो जास्तीत जास्त फायदा मिळवतो. 7-8 महिन्यांपूर्वी CIDच्या अधिकाऱ्यांना या माणसाबद्दल अफवा प्रथम ऐकायला मिळाल्या होत्या. अनेक चोऱ्यांचा माल अचानक गडप होतो तो याच माणसामुळे असं त्यांना वाटू लागलं. बडा व्यापारी फक्त सोने आणि जवाहीर खरेदी करत असे आणि सुरुवातीलाच तो इतर कोणत्याही व्यापाऱ्यापेक्षा तो चोरांना जास्त पैसे देत असे. 300% तो 100% फायद्यांवर समाधान मानत असे. तसे करण्याइतका तो भक्कम होता आणि गुन्हेगारांच्या वर्तुळात तो विश्वासपात्र माणूस आहे असा लौकिक पसरला होता. तो मालाची जास्त किंमत देत असे म्हणून त्याला बडा व्यापारी असे म्हणू लागले होते. कोणालाही त्याच्याबद्दल त्याहून अधिक काही माहिती नव्हती. चोरीचा माल विकत घेणाऱ्या इतर व्यापाऱ्यांची दुकानं होती, पेढ्या होत्या. बड्या व्यापाऱ्याला मात्र जे काही विकायचं असेल ते पोस्टानं पाठवलं जात असे. त्यासाठी तो पत्ता देत असे आणि दर आठवड्याला तो पत्ता बदलत असे. त्याची जी काही ठराविक गिराईकं होती त्यांना तो पत्ता कळवण्यात येत असे आणि नंतर ते तोंडीच तो इतरांना सांगे. त्यामुळे प्रथम कोणी ती माहिती कोणाला दिली हे समजणं अशक्य होतं. प्रत्येक गिराईक आपल्याला ती माहिती कोणीतरी सांगितली असं म्हणत असे आणि अवघ्या 24 तासात त्या आठवड्याचा पत्ता जे गरजू असत त्यांना समजत असे. हे जे पत्त्याचे रहस्य होते ते अतिशय गुप्ततेने पाळले जात होते. बड्या व्यापाऱ्यांचा विश्वासघात करणाऱ्यांना भयंकर शिक्षा होते ही अफवा त्याबरोबर पसरवण्यात आली होती आणि त्यामुळेच पत्ता सांगणाराही आपण योग्य माणसाला माहिती देतो अशी खबरदारी घेत असे. त्यातूनही चमत्कारिक परिस्थितीत अडकल्यामुळे ज्यांनी पोलीस अधिकाऱ्याला ती माहिती देण्याचा प्रयत्न केला त्यांची काय अवस्था झाली हे आपल्याला पाहायला मिळाले आहे. बड्या व्यापाऱ्याला आपले ते कार्य मुंबईत अबाधितपणे चालू ठेवता आले असते, पण त्याच्या दुर्दैवाने मुंबईत एक माणूस होता की जो त्याला बरोबर शह देऊ शकत होता. इतकंच नव्हे तर त्याच्या अधप्पातालाही तो कारण ठरणार होता. आनंदरावांची माझ्याबद्दल काही चमत्कारिक कल्पना झाली आहे अशी मला भीती वाटते, झुंजार म्हणाला. त्यांची अशी कल्पना आहे की बडा व्यापारी कोण आहे हे मला माहीत आहे आणि मी फक्त त्या व्यापाऱ्याने चोरीचा माल आणि रोकड कुठे दडवली आहे हे शोधत आहे आणि ते त्याला पकडण्यापूर्वी ते डबोलं पळवण्याचा माझा विचार आहे. तुमच्या विचारांबद्दल जे आनंदरावांना वाटतं ते अगदी बरोबर आहे, विजया म्हणाली. दीर्घ निश्वास सोडत झुंजार म्हणाला, विजू, हे वेडेवाकडे विचार तुझ्या मनात कुठून येतात ते मला समजत नाही. आता यापुढे काय करण्याचा तुझा विचार आहे? मी तेच तुमच्या तोंडून ऐकण्यासाठी थांबले, विजया म्हणाली. आपण आपल्या बोरिवलीच्या जागेत जाऊ. मला वाटतं तेवढी एकच जागा आनंदरावांना माहीत नाही. निदान काही दिवस इतर कोणालाही भेटण्याची गुलाबानंदेची इच्छा नसणार. विजयनं आपली मोटर वळवली. ती मोटर चालवण्यात अतिशय पटाईत होती. ती बेफाम वेगानं मोटर चालवत होती आणि झुंजार तिच्या शेजारी बसून मोठ्या प्रेमानं तिच्याकडे बघत होता. आनंदे बेशुद्ध होता आणि नेताजी पुढे बसलेल्या आपल्या मालक मालकिणीच्या जोडीकडे आदराने बघत होता. बोरिवली ते एका झाडीत एक बैठे आणि छोटे घर होते. झुंजारला ते घर अनेकदा उपयोगी पडले होते. काही वेळानं ती मोटार एका छोट्या गल्लीत शिरली. त्या गल्लीच्या दोन्ही बाजूला उंच झुडपांचे कुंपण होते, त्यामुळे त्या गल्लीतून मोटार जात आहे हे कोणालाही समजण्यासारखे नव्हते. त्या घराच्या सभोवतालीही उंच झाडी होती, त्यामुळे माहितगाराशिवाय ते सहसा कोणालाही सापडण्यासारखे नव्हते.
मोटार थांबवल्यानंतर झुंजार खाली उतरला. त्यानं हसतच पाठीमागलं दार उघडलं आणि आतल्या प्रशस्त जागेत पडलेल्या गुलाब आनंदेचे बारकाईने निरीक्षण केले. मला वाटतं चाकांची खुर्ची आणि ब्लँकेट आणायला हवं, झुंजार म्हणाला. एका बेशुद्ध माणसाला मोटारीतून काढून घरात नेणे ही साधी गोष्ट नव्हती, पण झुंजारनं तसले प्रसंग पूर्वी अनुभवले होते आणि त्यामुळे त्याची आवश्यक ती तयारी होती. दुसऱ्या बाजूनं खाली उतरलेल्या नेताजीकडे झुंजारनं चावी उडवली. ती अलगद झेलून नेताजीनं पुढलं दार उघडलं आणि तो आत गेला. थोड्या वेळात तो मोठी चाकर लावलेली खुर्ची घेऊन बाहेर आला. झुंजारनं आपल्या खांद्यावरील ब्लँकेट ओढून त्यात गुलाब आनंदेला गुंडाळलं आणि खुर्चीवर ठेवलं. नंतर त्यांनी खुर्ची ढकलत त्याला आत नेलं. झुंजार आतल्या शोभिवंत दिवाणखान्यात बसल्यानंतर म्हणाला, नेताजी, याला जरा स्वयंपाकघरात नेऊन त्याच्या तोंडावर पाणी शिंपड, शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न कर. मालक, याला मोटारीत ठेवल्यानंतर एकदा शुद्धीवरती आला होता. मी त्याला पिस्तुलाच्या दस्त्यानं फटकारलं आणि तो पुन्हा झोपला. झुंजारनं विजयाच्या हातून सरबताचा ग्लास घेत नेताजीकडे कुतूहलाने बघितलं. तो माणूस लवकर शुद्धीवर येऊन त्यानं आपल्याला हवी असलेली माहिती सांगावी अशी झुंजारची इच्छा होती. पण नेताजीनं गुलाबच्या मस्तकावर पिस्तुलाचा फटका मारल्यामुळे आपल्याला काही वेळ ते थांबावं लागेल असं त्याला वाटलं. नेताजीनं ती दुचाकी खुर्ची ढकलत स्वयंपाकघरात नेली. झुंजारचं अर्ध सरबत संपलंही नव्हतं, तो स्वयंपाकघरात कोणीतरी विवळण्याचा आवाज आला. झुंजारनं सरबताचा ग्लास रिकामा करून टेबलावर ठेवला आणि त्याच वेळी नेताजीनं ती खुर्ची ढकलत दिवाणखान्यात आणली. गुलाब आता सावध झाला होता. नेताजी त्याही कामात हुशार होता हे सिद्ध होतं. झुंजार मनपूर्वक म्हणाला, या गुलाबराव, तुमचं स्वागत आहे. गुलाब आनंदे आनंदात दिसत नव्हता. तो झुंजार विजयेकडे आणि नेताजीकडे आळीपाळीने बघत राहिला.